हिंदसदवंदियाणं तिभुवनहितमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय आपण. जीवाच्या 5 असाधारण भावांचं वर्णन सुरू झालंय. त्याच्यामध्ये पुढं अजून विस्तार रूपाने चांगलं सांगणार आहेत औदयिक भावाचं वगैरे प्रकरण. तर याच्यात काय सांगितलं बघू. उदयेन उवसमेणया खयेण दुहिं मिस्सिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयध्ये सुविधिर्णाम. काय सांगितलं. उदयाने, उपशमाने, क्षयाने आणि उपशम क्षयाच्या मिश्रणाने म्हणजेच क्षयोपशमाने युक्त, तसेच परिणामाने स्वभावाने युक्त असे 5 जीवगुण आहेत आणि ते पुष्कळ शास्त्रामध्ये अनेक प्रकाराने विस्ताराने सांगितले आहेत. तर या 5 भावापैकी एक पारिणामिक भाव फक्त स्वभावाश्रित असून त्याच्याच अवलंबनाने मोक्षाची साधना होते म्हणून सांगितलं होतं. काय पारिणामिक भाव हा विषय रूपाने मोक्षमार्गामध्ये सहकारी आहे आणि जे शेष 4 भाव आहेत ते उपाधी निमित्तक असून सुद्धा त्याच्यामध्ये 3 भाव साधन रूपाने उपयोगी आहेत. कोणते. औपशमिक, क्षयोपशमिक आणि क्षायिक भाव हे साधन रूपाने आपल्याला मोक्षमार्गामध्ये उपयोगी आहेत. आणि जर औदयिक भावाचा आश्रय घेतला तर नियमाने सांगितलं मोक्षमार्गापासून दूर जाणार. मग त्या औदयिक भावाचं वर्णन एवढं केलंय पुढं की तो औदयिक भाव आपल्याकडनं हेय भासित व्हायला पाहिजे. सुटणार नाही आहे. मोक्षाला जाईपर्यंत औदयिक भाव तर चालू आहेत. उपचाराने का असे ना औदयिक भाव 14 गुणस्थानापर्यंत आहेत. पण तरीसुद्धा त्याची हेयता जरी भासित झाली तरीसुद्धा सांगितलं आपण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू. अजून अनेक प्रकाराने औदयिक भावाचं सुंदर वर्णन केलं. असे एका पंडितांच्या प्रवचनमध्ये पण त्यांनी औदयिक भावाचा इतका विस्तार केला आहे आणि इतकं त्याचे फायदे, त्याचे प्रकार किंवा त्याच्यावर आपलं प्रभुत्व किंवा त्याचा अनेक दुष्परिणाम वगैरे हे सगळं त्यांनी खूप चांगल्या रीतीने सांगितलं. तर ते पण आपण थोडं बघू जेवढं शक्य आहे तेवढं. तर काल आपण मोक्षशास्त्रामध्ये वाचत होतो मतार्थ रूपाने काय सांगितलेलं. परत एकदा थोडंसं घेते त्यातलं. या 5 भावांचं वर्णन का करावं लागलं. अनेक ग्रंथांमध्ये आपण या 5 भावांचं विशेष वर्णन वाचतो. कुठले 5 भाव. नवीन लोक आहेत सांगा. अर्चना भावी सांगा. जीवाचे 5 भाव कुठले. बोला. कोण नवीन आहे कोणाला बोलायचं बोला. म्यूट आहे आवाज सगळ्यांचा. औदयिक भाव, क्षयोपशमिक भाव, क्षायिक भाव, पारिणामिक भाव. 4च आहेत तुमच्याकडे. 4च आहेत. कुठलं राहिलं. औपशमिक. भाव म्हणून ते सूत्र आहे ना दुसऱ्या अध्यायातलं पहिलं सूत्र ते वाचलं की त्याच्यात 5ही भाव येतात. औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षयोपशमिक, औदयिक आणि पारिणामिक. पहिल्यांदा हे 3 भाव सांगितलेत. का बरं. कारण या 3 भावांच्या द्वारे मोक्षमार्ग सुरू होतोय. सम्यक दर्शनाची प्राप्ती या 3 भावांच्या अवलंबनाने होते म्हणून पहिल्यांदा हे 3 भाव सांगितले. मग ते साधन रूपाने आपल्याला म्हणजे काय म्हणायचं आहे. जेव्हा मी माझ्या स्वभावाला जाणतोय त्यावेळीस एकतर तिथं औपशमिक भाव असणार, क्षयोपशमिक भाव असणार. आता वर्तमानात तर क्षायिक भाव नाही. पण हे 3 भावाला सोडून दुसरा कुठला भाव नसतो. मग हे आपण याच्यातून विस्ताराने वाचतोय म्हणून हे समजतात हे नावं आहेत म्हणून. पण आपण जेव्हा अनुभव करतोय त्यावेळेस तिथं काय असले विकल्पच नाही आहेत. बस फक्त मी आहे हे जाणलं. मी जीव आहे. म्हणजे काल मी प्रयोग करायला सांगितलं होतं तुम्हाला. काय
मी आत्मा आहे असं दिवसभर हॅमर करा स्वतःवर, आणि त्याच्याद्वारे तरी भावभासना होती का बघा, की मी जाणतोय, मी वेगळा आहे, मी आत्मा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं त्या शब्दातून तरी वाच्य पकडण्याचा प्रयत्न करा. असं काल मी म्हटलं होतं. केला का प्रयोग सगळ्यांनी? कोण कोण केला? काय काय अनुभव आला? कोण कोण भव्य झाला? म्हणजे भव्यत्वाची अभिव्यक्ती कोणाकोणाची झाली? ज्याला खरंच सुरू करायचं आहे ना मोक्षमार्ग, ज्याला खरंच मोक्षाला जायची तीव्र इच्छा आहे ना, तुम्ही आज प्रयत्न करणार, आत्ताच अनुभूती व्हायलाच पाहिजे असं बसा आम्हा सांगतात नेहमी. एवढं दृढ संकल्प करून, एवढ्या चिकाटीने, जिज्ञासेने आपण जर त्यामध्ये शिरलो तर आपल्याला अनुभव सहज आहे. काय सांगत होते? हां, तर अनुभव करताना विषय धरायचं आपलं काम आहे. साधन तर तिथं प्रत्यक्ष असेल ज्ञानपर्याय तरच आत्मा जाणवेत येतोय. त्यामुळं तुम्ही जोपर्यंत हे शब्द धरताय, शास्त्रातले शब्द, कोणाचे ऐकलेले वगैरे ध्यानसूत्र, याच्याद्वारे जेव्हा जोपर्यंत ध्यान करायला जाते तोपर्यंत आत्मा अनुभूतीला येणार नाही. ते शब्द आहेत, त्याच्या पुढं जाऊन तो मी असं भाववासना करताना जे साधन वापरलं जाणार, हा मी आहे, हे विषय आहे. पण याला जाणणारी जी ज्ञानपर्याय आहे, त्या ज्ञानपर्यायात अन्य काही नाही. म्हणजे कुठल्या इतर साधनाचं, म्हणजे इंद्रियांचं अवलंबन नाही, शब्दाचं अवलंबन नाही, चिंतन नाही आहे, जल्प नाही आहे, हे सगळं अवलंबन नसणार आहे ना, त्यावेळेस बस बघा की इतकी मस्त निर्विकल्पता असते ना. आणि तोच म्हणजे आत्मानुभव आहे, तेच सम्यक दर्शन आहे, तीच खरी प्रतीती आहे. आणि मग प्रथम जेव्हा अनुभव करतोय त्यावेळेस जी पर्याय असते त्याला म्हणलं जातं औपशमिक भाव. कारण तिथं 7 कर्म प्रकृतींचा उपशम झालेला असतो. कुठले 7 प्रकृती? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती आणि अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, या 7 प्रकृतींचा जेव्हा पहिल्यांदा उपशम होतो त्यावेळेस तिथं म्हणजे जीवाने परिणाम करायला, स्वतःला जाणायला बहिरंगामध्ये सांगितलं त्या 7 प्रकृती उपशमात जातात. त्यामुळे त्याला उपशमित केल्यावर मग मी जाणतो म्हटलं तर होणार नाही आहे. म्हणून ते जेव्हा तुम्ही स्वतःला जाणणार तिथं ते बहिरंगात कर्मामध्ये ती व्यवस्था होत असते. मग त्यावेळीच जे भाव प्रगटले त्याला म्हणलं गेलं औपशमिक भाव. समजले काय? काय कळलं नसतं तर विचारा परत. तर हे स्वरूप सांगायला लागलेत. हे आपण आता आपल्याला एवढं स्पष्टतेने समजतंय म्हणून आपण त्याचं नावं वगैरे हे घेतोय. आता जेव्हा समजा शिवभूतीसारखे मुनिराज होते, त्यांना हे सगळं सांगितलं तर ते तर काय कळायचं नाही त्यांना. त्यांचा क्षयक्षम अल्प होता, खूप मंद होता आणि त्यामुळं त्यांना फार थोडक्या भाषेमध्ये फक्त नमोकार मंत्र शिकवायचे गुरु. आणि मग हे इतका सगळा विस्तार त्यांच्या डोक्यात नव्हता जात. मग त्यांना हे जाणल्यावरच अनुभूती झाली का हो? फक्त सांगितलं की भेदविज्ञानाची साधी कला शिकवली आचार्यांनी आणि ते जे डोक्यात बसलं तर त्याच्या निमित्तामध्ये बाहेर प्रॅक्टिकली काय दिसलं? ते डाळ आणि ते फोलपट भिन्न भिन्न असतं. एवढं दिसलं की तिथं उपादान जागृत व्हायची वेळ आणि बहिरंगात ते निमित्त मिळालं आणि त्यावेळेस तिथं त्यांना अनुभूती झाली. कोणी अनुभूती करवली सांगा? आचार्यांनी करवली, त्या डाळींनी करवली, फोलपटांनी करवली का त्यांनी स्वतःनी केली? त्यांच्या स्वतःची तशी योग्यता होती की त्या समयालाच त्यांना अनुभूती झाली. आणि ज्या समयाला अनुभूती झाली त्यावेळी सगळं तत्व स्पष्ट क्लिअर होत असतं आपल्याला. भले क्षयक्षम कमी असेल की बहिरंगात हे सगळं ज्ञान, हे शब्द सगळे समजायला पाहिजे तसं नाही आहे. समजत जाणार आहे, नाही असं नाही आहे. आणि मग त्याच्यातून त्यांना पुढं जाऊन केवळ ज्ञान प्राप्त झालं की नाही? शिवभूती मुनी आत्ता कुठे आहेत? मोक्षाला गेलेत ना. तर कसं काय गेले मग? त्यांचं तर हे सगळं अध्ययन नसतानाही मोक्ष मिळाला का? कारण तिथं सांगितलं निर्मळता होती परिणामामध्ये. असं औदैहिक भावांच्या आहारी नव्हते जात ते. मला का माझं क्षयक्षम कमी आहे, का मी इतका अल्पज्ञानी आहे, का मी अज्ञानी, असा शोक, असे कषाय वगैरे नव्हते. आपण काय करतो? आपल्याला नाही समजलं की आकुलता करतो आणि त्या आकुलतेचं, त्या व्यग्रतेचं फळ म्हणून अजून आवरण वाढत जातं ज्ञानावरचं. जसं म्हटलं ना, आपण परीक्षा देत होतो शाळेत असताना वगैरे,
त्यावेळेस तिथे एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास नसेल झाला तर आपल्याला किती आकुलता असायची, आणि मग पेपर कसं लिहायचं आकुलतेमध्ये. मग तिथं म्हणलं उलटं की सांगायचे घरातले की शांत राहा आणि आठवायचा प्रयत्न कर, सगळं तुला आठवणार आहे. म्हणजेच काय, व्यग्रता जेव्हा संपणार आहे त्यावेळेस तिथं त्या एकाग्रतेच्या निमित्तामध्ये क्षयक्षमाचा उघाड होतो. मग असंच आहे, त्यांना सुद्धा त्या अल्पज्ञानाची आकुलता नव्हती. त्यांना जे काही समजत नव्हतं, लक्षात राहत नव्हतं, त्याच्याबद्दल जराही संकलेश नव्हते परिणामात. आणि त्याचं फळस्वरूप काय झालं, ज्ञान निर्मळ होत गेलं. आणि मग जे सगळं ऐकलेलं होतं ते नंतर सगळं काय झालं, त्याची भावभासना होऊ लागली. सगळं परत वाचले असणार किंवा काय त्याचा अनुभूती केली असणार त्यानुसार. म्हणून सांगितलं की आपल्याला सुद्धा शब्द जेवढे समजले ठीक आहेत, नाही समजले तर आकुलता नको त्याच्याविषयी. भाव समजण्याचा प्रयत्न करा, भावच सांगायचे सगळीकडे आचार्यांना. आणि मग तो भाव जर ग्रहण झाला तर कुठला भाव, प्रत्यक्ष प्रामाण्यसहित मतिश्रुत ज्ञानाच्या अतींद्रिय ज्ञान पर्याय साधनाने जेव्हा मी माझ्या शुद्ध आत्मद्रव्याला विषय करून जाणणार त्या समयाला अनुभूती होणारच, अतींद्रिय आनंदाची प्राप्ती मला होतेच असा निर्णय करा, तर तिथं आपल्याला अनुभूतीच्या समयामध्ये त्याची भावभासना होते. तर काल बघितलं होतं आपण की कोणी असे मानणारे आहेत की जीव सर्वथा चैतन्य मात्र आहे, असं एकांत मत ज्यांचं आहे त्यांच्यासाठी सांगावं लागलं की जीवामध्ये औदैक भाव आहेत. म्हणजे काय, जीव कथनचित अशुद्ध सुद्धा आहे. औदैक भावाच्या अपेक्षेने जीवाला अशुद्ध म्हणलं जातं, संसारी म्हणलं जातं. मग जीव सर्वथा शुद्ध नाही तर कथनचित अशुद्धता आहे. पुढं सांगितलं होतं जीव कोणी मानतं की सर्वथा जीव आनंद मात्रच आहे, त्याच्यामध्ये दुःख नाहीच, असं कोणी मानतं. आपणही मानतो स्वभावामध्ये दुःख किंचितही नाही, पण तिथं त्यांनी काय केलं, एकांत केला. आणि आपण तिथं सापेक्षता सांगतोय, पर्यायामध्ये भलेही दुःख आहे, आत्ता अशुद्धता आहे, मलिनता आहे, तरी सुद्धा स्वभावाने जीव आनंद स्वरूपी आहे. आणि मग हे सिद्ध करण्यासाठी म्हणून त्यांना एक एक भाव असे स्पष्ट करून सांगावे लागले की औदैक भाव आहेत तोपर्यंत परिणामात कलुषितता आहे किंवा रागद्वेष आहेत, मिथ्यात्व आहे. तुम्हाला घरचा अभ्यास आहे एक, काय औदैक भावाचं स्वरूप समजलं ना, काय आहे, कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीव जे भाव करतो त्याला औदैक भाव म्हणतात. मग सगळे औदैक भाव आहेत ना, मी परवा सांगितलं होतं 21 प्रकारचे औदैक भाव आहेत. तुम्ही काल ऐकला पण होता, काल परवा. कुठले कुठले सांगा एकदा रिवाईज. कुठले औदैक भाव, 21 प्रकारचे, 4 गती, 4 कषाय, 6 वेश्या, 3 वेद, आणि मग एक मिथ्यात्व, असंयम, अज्ञान आणि असिद्धत्व. मोजायचे झाले का? तर हे जे 21 भाव आहेत, दिसतंय का बोलवाचं सूत्र आहे, तत्वात सूत्रामध्ये तुम्हाला समजेल बघितलं तर. सांगितलं की हे जे 21 भाव आहेत ह्याच्यावर चिंतन करायचं तुम्हाला. म्हणजे मी जे काय औदैक भाव करतो तर कुठल्या टाईपचे असतात ते. जसं की मी थोडंसं चिंतन केलं, अजून मला करायला वेळ मिळाला नाही, पण खूप चांगलं फायदा होणार आहे जर तुम्ही त्याच्यावर चिंतन केलं तर. जसं काय म्हटलं
की मी तुम्हाला हे सगळं स्वरूप समजावून सांगितलं. मग मी इतकं समजावून सांगितलं तरी का नाही समजत तुम्हाला, असं मी म्हणणं. हे काय सांगितलं, तुम्हाला समजत नाही हे अज्ञान नावाचं तुमचं औदैहिक भाव, आणि त्याच्या निमित्तात मी आकुलता करतोय, तर हे अज्ञान म्हणा किंवा मिथ्यात्व रूपाने सुद्धा असणारा औदैहिक भाव ठरेल. कारण मी एकत्व केलं की मी समजवतोय तर तुम्हाला समजलंच पाहिजे, किंवा तुम्हाला का नाही समजत असं मी जर आकुलता केली तर त्याला सांगितलं काय, अज्ञान नावाचा हा औदैहिक भाव आहे. किंवा काय सांगितलं अजून, कुठलं तरी व्रत संयम उपवास वगैरे केले आपण, किंवा करत असताना कोणीतरी टोकलं, किंवा कोणीतरी कर म्हणलं आणि आपण त्यामध्ये म्हणलं की आम्हाला जमणार नाही, आम्ही करणार नाही, किंवा माझ्यात शक्ती नाही आहे, मला नाही करायचं. हे सगळे काय म्हणले आपले औदैहिक भाव कुठले, असंयम नावाचे. रात्री भोजनाची रुची असेल, कांदा लसूण आधी बटाटा खाण्याची रुची, बहिरंगामध्ये काय ते हॉटेलचं वगैरे खाण्याची रुची, हे सगळे सांगितले असंयम रूप औदैहिक भाव आहेत. हे औदैहिक भाव सतत आपल्याला त्रास देणार आहेत, पण आपण त्याच्यामध्ये आनंद मानलं तर पुन्हा पुन्हा तशाच औदैहिक भावामध्ये आपण रुळत राहणार. म्हणून उदय येणार आहे कर्मांचा, त्या तशा परिणामांचा, पण त्याच्यामध्ये आपण त्याच्या अनुसार नाही वागायला पाहिजे. मिथ्यात्वाचा उदय नाही आहे का जीवाला अनादीपासून, प्रत्येक जीवाकडं उदय आहेच. मग सम्यक दर्शन कसं होतं, त्या उदयामध्ये त्या उदयानुरूप परिणाम न करण्याने आणि त्याचा उपयोग बदलून सम्यक्त्वानुरूप जे काय पुरुषार्थ आहे ते करण्याने हे औदैहिक भाव नष्ट होतात. त्यामुळे तिथे यांना पण दूर करायला जाऊ नका, फक्त याच्या अनुरूप वागू नका म्हणजे झालं. म्हणजे आपले परिणाम त्या अनुसार न करणं, जसं 4 कषायांचा उदय आल्यावर तुम्हाला मध्ये सांगितलं, 4 कषाय रूप प्रवृत्ती न करणं हेच त्या औदैहिक भावाला जिंकणं आहे. मग काय करायला पाहिजे, तर जेवढं शक्य आहे तेवढं समता बाळगणे, भेदविज्ञान करणे, निष्कषाय स्वरूप आहे हे जाणणे, हेच त्याचं जिंकण्याचा उपाय आहे. त्या औदैहिक भावापासून वाचण्याचा सगळ्याच प्रकारचे हे 6 लेशा म्हणा, 3 वेद, वेदाचा पण उदय किती जबरदस्त असतो. जसं सांगितलं ना ते कोणाला असंयम रूपाचे जबरदस्त उदय असतात, तर कोणाला संयमी बनल्यावर पण त्याच्याविषयी काय म्हणायचं एक औदैहिक भाव असतात. जसं की उदाहरणार्थ कोणी म्हणतं मी इतकं व्रत केलं आहे, मी 1234 उपवास पूर्ण केले, त्याच्याविषयी एखाद्याला मान असतो, बघितलं असेल तुम्ही पण, आणि मग ते सगळ्यांना सांगणार, सगळ्यांकडून त्यांची वाहवा होणार, मग त्याच्यामध्ये ते आनंद मानणार, किंवा सगळीकडं प्रशस्ती छापायची त्या पुस्तकांमध्ये वगैरे, एवढे उपवास केले, एवढं तपस्या केली वगैरे. तर त्याच्यामध्ये आनंद मानणे हे औदैहिक भावसुद्धा चुकीचे आहेत. कुठल्या प्रकारचा औदैहिक भाव झाला सांगायच्यामध्ये, मी व्रत केले, मी खूप महान त्या व्रताच्या निमित्तात, असं म्हटलं तर कुठल्या प्रकारचे औदैहिक भाव, कषाय, कशा मान कषाय, बर मान कशा आहे, अजून कुठला आहे, सगळ्यात मोठं मिथ्यात्व आहे. कारण त्याच्या निमित्तात मला आनंद आहे, कोणीतरी मला चांगलं म्हणलं आणि मी त्यामुळं श्रेष्ठ, त्यामुळं मी सुखी, हे मानणं म्हणजे मिथ्यात्व आहे. कुठलीही क्रिया म्हणजे जीव नाही आहे, जीवाची क्रिया फक्त जाणणे आहे. ते सोडून तुम्ही जे जे काय करणार ते सगळं मिथ्या आहे. म्हणून त्याच्यामध्ये आनंद मानणं म्हणजे मिथ्यात्व नावाचा औदैहिक भाव आहे. तर सांगितलं की चारुदत्तची कथा माहिती आहे तुम्हाला. चारुदत्त कोण होता हो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे औदैहिक भाव कसे घटवले, तेवढं छान वाटलं ते लावल्यावर. त्याच्यामध्ये चारुदत्त कोण होतं सांगा शॉर्टमध्ये पटकन, कोणतरी, सुजाता काकी. चारुदत्त कोण आणि त्यांची काय कथा होती, सोनी सांग. कोणाला येते त्यांनी सांगा. चारुदत्त व्यापाऱ्याचा मुलगा होता आणि पण म्हणजे त्याच्या सासूने त्याला फसवून
म्हणजे वेश्या मार्गाला प्रवृत्त केलं होतं. थांबा 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 थांबा. काय झालं, पहिल्यांदा सांगितलं चारुदत्त ज्या आईवडिलांचा मुलगा होता ना, तर त्या आईवडिलांना कित्येक वर्ष मूल नव्हतं होत. आणि मग कोण्या मुनींनी का कोणी सांगितलं की तुला असं असं आत्ता मूलबाळ होणार आहे. मग त्यावेळेस तिला खूप धर्माचे परिणाम झाले आणि तिने त्या गर्भावर संस्कार केले, तर त्याच्यावर खूप चांगले धर्माचे संस्कार झाले होते. आणि त्यामुळे जन्म झाल्यावर त्याचे विरक्तीचे परिणाम होते. कशात तो रमायचा नाही, सारखं मंदिरात जाणे, ऐकणे, आपलं जेवढं आहे ते जसं आहे ते तसं ध्यान करणे, ह्याच्यामध्ये तो रत असायचा सारखं. त्याला कुठल्या विषयभोगाची वगैरे पण आवड नव्हती. औदैहिक भाव बघा की कसं बदलत जातात बरं का. तर जन्मल्यावर सांगितलं कुठल्याही विषयभोगाविषयी त्याला औदैहिक भाव नव्हते, आसक्ती नव्हती म्हणा. आणि मग त्याच्यानंतर सांगितलं त्याचं लग्नाचं वय झालं, त्याला लग्न केलं, जबरदस्ती लग्न केलं त्याला करायची इच्छा नसताना. आणि मग लग्न केल्यावर त्याला काहीच माहीत नाही, बायको कोण, काय असती, काय असतं ते स्वरूप संसाराचं, लग्नाचं वगैरे काही माहीत नाही. तो तिच्याकडं डुमकून सुद्धा बघायचा नाही, डोळे उचलून सुद्धा बघायचा नाही तिच्याकडं नजर. आणि मग घरातल्यांना टेन्शन आलं, म्हणजे औदैहिक भाव बघा, आत्ता वर्तमानात लग्न झालं तरी सुद्धा त्याचे औदैहिक भाव कसे होते. आता त्याच्यानंतर काय झालं, विरक्तीचे परिणाम होते बरं का तोपर्यंत, म्हणजे अस्पर्शी होता संसारापासून तो. आणि मग नंतर आईवडिलांना टेन्शन आलं की ह्याला कसं संसारी बनवायचं, त्याला कसं त्याच्या बायकोचं भोग घे म्हणून सांगायचं. तर त्यांनी सगळ्या प्रकाराने प्रयत्न केल्यावर त्याच्या काकाच्या हवाली केलं. आणि तो काका असतो वेश्यागामी. आणि मग त्यांनी पण अनेक वेळा सगळे प्रयत्न करून बघितले, त्याला फिरायला नेलं, त्याला काय काय पुस्तकं वाचायला दिली, पोस्टर्स दाखवले, पण त्याच्यामध्ये तशी भावच नव्हते उत्पन्न होत. हे पण एक प्रकारचे औदैहिक भाव, ज्याच्यामध्ये की वेदाच्या विषयी त्याला काहीही परिणाम नव्हते. 3 वेदाविषयी अनासक्त होता. आणि मग नंतर काय उपयोग होत नाही म्हटल्यावर नेलं कुठं, वेश्यालयामध्ये. मग तिथं नेत असताना त्याचे परिणाम कसे होते, मी एखाद्या वेळेस हत्तीच्या पायाखाली मरेन पण कधीही वेश्यालयात जाणार नाही, असे त्याचे परिणाम होते बरं का, औदैहिक भाव. आणि मग जबरदस्ती हात धरून ओढून नेलं त्याला तिथं. आणि जेव्हा त्या वेश्याचं रूप बघितलं आणि त्यांनी त्या वेश्येने तिला मोहित केलं की असा रमला आता की उदय बदलला परत. आणि आता पुरुष वेदाच्या उदयामध्ये असे औदैहिक भाव सुरू झाले की कुठली बायकोन, कुठलं घर, आई वडील सगळं विसरून गेला. आता त्या वेश्यालयातून बाहेर येण्याचे सुद्धा भाव नाहीत त्याचे. कसे परिणाम बदलत जातात बघा की हळूहळू. आता त्याच्याकडेच म्हणून नाही, स्वतःचे पण बघायचे त्याच्यावरून सगळे परिणाम आपले. आणि मग तिथं सांगितलं किती दिवस राहिला, म्हणजे पूर्वी होते धर्म परिणामामध्ये असताना ते त्या टाईपचे औदैहिक भाव. आणि आता जेव्हा वेश्यालयात गेला त्यावेळेस धर्म, व्रत, उपास, संयम सगळं विसरून गेला. देवपूजा वगैरे हे काय काहीही नाही माहिती, सगळं सोडून दिलं. आता ते सगळे औदैहिक भाव नष्ट झाले त्याचे. आणि आता सगळे अधर्माविषयी, असंयमाविषयी, 3 वेदाच्या विषयी सगळे औदैहिक भाव सुरू झाले. आणि त्याच्यामध्ये तो रत राहू लागला. आणि 1-2 दिवस नाही तर किती सांगितलं, 12 वर्ष तो तिथं राहिला. कुठं, त्या वेश्यालयामध्येच. आणि पैसा मिळतोय म्हटल्यावर वेश्या कशाला सोडतीये, त्यामुळं जोपर्यंत पैसा मिळत गेला तोपर्यंत वेश्या तिचं स्वागतच करणार. आणि मग अनेक प्रकारांनी त्याला तिथनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काय वडील आजारी आहेत म्हणून सांगितलं, नंतर मेले म्हणून सांगितलं. खूप शोक झाला तिथं, वडिलांच्या प्रती प्रेम पण झालं आणि त्याच्या निमित्तामध्ये खूप आकुलता केली, शोक केला, रडला खूप. पण वडील मेलेत म्हणल्यावर आता मेलेतच तर काय करणार आहे मी येऊन, तुमचं तुम्ही दाह संस्कार करून टाका, मी येणार नाही असं म्हणलं. आणि म्हणजे औदैहिक भाव कसं बदलले बघा की. आणि मग त्यानंतर सांगितलं काय, वडील गेल्यावर आता धन खर्च होत जायला लागलं, कमी कमी होत जायला लागलं. आणि त्याला सांगितलं त्याच्यात किती 16 करोड दिनार खर्च केले त्यांनी तिच्यावर. त्यावेळेस दिनारमध्ये वगैरे त्यांचं युनिट असायचं धन मोजण्याचं. आणि मग तेवढे सगळे पैसे उडवल्यावर आता हातात शून्य धन राहिलं, काहीच धन नाही म्हणल्यावर वेश्या धन नसणाऱ्याच्या नादी लागत नाही. ती टॉर्चर करू लागली त्याला, मला धन दिलं तरच मी तुमचं स्वागत करणार, नाही तर नाही. आणि मग आता औदैहिक भाव बघा कसे बदलत जायला लागले. तर त्याला आता धन नाही तर
दारूचं व्यसन लागलं होतं तिथंच राहून. म्हणजे एकाच्या मागं कसे एक एक व्यसनं वाढत जातात बघा की. पहिल्यांदा वेश्यागामी झाला, त्याच्यातूनच दारूचं व्यसन लागलं. मग येतो म्हणायचा पण घरी जायचं नाही, हे असत्य बोलू लागला. सगळे 5 पापामध्ये 7 व्यसनामध्ये सगळीकडे हळूहळू कसं गुरफटत जातो जीव, त्यानुसार परिणाम कसे औदैहिक भाव बदलत जातात. आणि मग तिथून तो एक दिवस त्यांनी काही धन दिलं नाही म्हटल्यावर वेश्या आणि वेश्येच्या आईने काय केलं, त्याला भरपूर दारू पाजली आणि नशेच्या हालतमध्ये बाहेर नेऊन टाकून दिलं. कुठं गटारीच्या जवळ तो पडला होता. आणि मग त्याची हालत इतकी खराब होती की त्याला स्वतःला सांभाळता येत नव्हतं तोल. आणि मग तिथून कसं तरी घरी गेला. घरसुद्धा आठवत नव्हतं, बायको आठवत नव्हती. आणि घरी गेल्यावर आज त्यांनी डोळे उचलून त्या बायकोकडे बघितलं होतं. आणि मग पश्चाताप होऊ लागला की इतकी सुंदर बायको घरात असताना मी का आपलं सगळं वाया घालवलं. धन गेलं, शक्ती गेली, बुद्धी गेली, वेळ गेला, आयुष्य गेलं सगळं माझं. मी का असं खर्च केला. आता पश्चाताप होऊ लागला. औदैहिक भाव. कसले औदैहिक भाव. आता सगळे या वेदाच्या उदयात झालेल्या सगळ्या चुकांविषयी पश्चाताप रूपाने ते औदैहिक भाव सुरू झाले. आणि मग तिथून तो त्या सासूरवाडीला जाऊन पैसे घेतले. तिथून तो काय काय करण्याचा प्रयत्न केला, धंदा वगैरे. परदेशी जाऊन धन कमवून आणले. तर अनेक वेळा त्याला या पापाचं उदय म्हणून फळ भोगावं लागलं. जसं त्याचं जहाजच उलटून गेलं, त्याचं धन चोरीला गेलं, किंवा कुठंतरी आग लागली. अशा अनेक प्रकारांनी त्याची धनहानी झाली. पण थोड्या दिवसाचा होता हा उदय. कारण ह्याच्यापूर्वी त्याचे सगळे परिणाम कसे होते, धर्ममय होते. आणि त्या निमित्तामध्ये जो काही पुण्याचा बंध झाला होता त्याचा आता उदय सुरू होण्याची वेळ. म्हणजे औदैहिक भाव कसे कसे करत गेला बघा की. त्याच्यासाठी नाही तर आपण आपल्यावर पण टॅली करायचं म्हणून बघतो ही स्टोरी बरं का. आणि मग तिथून तो काय झालं, एक दिवस असंच प्रवासामध्ये असताना त्याला एका मुनींचं दर्शन झालं. आणि मग ते दर्शन केल्यावर कुठंतरी पहाडावर का काय असं ते मुनी होते. आणि तो दर्शनाला तिथे त्यांच्याजवळ बसला होता. कोण, चारुदत्त. आणि मग ते मुनी म्हणजे कोण होते, कधी काळी चारुदत्तनी त्याच्यावर उपकार केला होता. काहीतरी संयोग झाला होता, मागं असा प्रसंग झाला होता की ते मुनी म्हणजे काय म्हणायचं, त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली असणारे होते. मुनींना तसे काही भाव नव्हते, पण फक्त म्हणायचं काय, त्या मुनींचं काहीतरी चांगलं घडलं होतं या चारुदत्ताच्या निमित्तात. कधी उपदेश दिला असेल किंवा धर्मामध्ये स्थिर केलं असेल असं काहीतरी. आणि मग त्याच्या निमित्तात त्या मुनींना असे भाव झाले की याच्यावर काय इतकं पापाचं उदय आलाय किंवा तो इतक्या हालतमध्ये आहे, मग त्याचा काहीतरी आपण उद्धार करावा म्हणून त्याला उपदेश दिला गुरूंनी. आणि मग त्या मुनींचे पूर्वाश्रमीचे 2 मुलं होती की जी मरून देव झाली होती. आणि ते देव होऊन दर्शनाला म्हणून तिथं आली होती त्या मुनींच्या. आणि मग त्यावेळेस त्या देवांना कळलं की ह्याची परिस्थिती खूप खराब आहे आणि याच्या निमित्तात आपल्या वडिलांना चांगली गती, चांगलं पर्याय प्राप्त झाली होती. हे सगळं त्या देवांना अवधिज्ञानाने कळलं. तर त्यांनी त्याच्यासमोर रत्नाची राशी उभी केली. कुठून झाले सांगा हे सगळे बदल. कुठं पापाचा उदय, कुठं पुण्याचा उदय, परत पापामध्ये पडला, परत पुण्याचा उदय. सगळ्या ठिकाणी असे औदैहिक भाव त्यानुसार करत जातो आपण. आणि मग नंतर सांगितलं की त्याच्या पुढं अनेक असे प्रकार झाले आणि त्याच्यातून त्याला विरक्ती झाली. आणि नंतर त्यांनी दीक्षा घेतली, समाधीपूर्वक मरण साधलं आणि सर्वात सिद्धीमध्ये देव होऊन जन्मले. कशा कशाचं फळ कुठून कुठं गेला तो तर गेला. आपण अजून इथंच आहे सगळ्या औदैहिक भावामध्ये. म्हणून आपल्याला पण अशा अनेक प्रकारचे उदय भोगावे लागणार. म्हणून सांगितलं की उदय येत राहणार आहेत कर्मांचे, पण आपण आपल्यामध्ये राहणार. आपण जर त्या उदयामध्ये स्थिर असणार, समता ठेवणार, तर त्या उदयाच्या निमित्तात कर्मबंध, कर्म आश्रव थांबले जाणार. आणि म्हणूनच मी आज एक वाक्य काय ऐकलं, संवराने धर्माची सुरुवात होते. जिने धर्माची सुरुवात संवरानेच होते, त्याच्या आधी सुरुवात नाही. संवर कधी होतो, जेव्हा शुद्ध आत्मानुभव येतो त्याच समयामध्ये संवर सुरू झाला आणि तिथंच धर्माची सुरुवात आहे. त्याच्यापूर्वी तुम्ही धर्म जे म्हणून जे जे काय करता ना ते सगळं बंधाला कारण आहे.
म्हणून आसरव बंद म्हणजे जिनं धर्म नाही, एवढं लिहून घ्या आपल्याकडं वाक्य. जेव्हा संवर सुरू झाला, संवरपूर्वक निर्जरा सुरू झाली, तिथंच धर्माची सुरुवात आहे, धर्माचा प्रारंभ आहे. त्याच्यापूर्वी जे काही तुम्ही करता ते पुण्यबंधाला कारण आहे, पण ते म्हणजे धर्म नाही. म्हणून तुम्ही शुभ क्रियांमध्ये अडकू नका, शुभ भावामध्ये थांबू नका, हे सांगितलं. तर त्या चारुदत्ताचे औदैहिक भाव या वेदापासून सुरू झाले, कषायामध्ये गेला, परत सांगितलं 6 लेशांमध्ये सुद्धा कुठं कुठं तो रागीद्वेषी झाला, त्यानुसार त्याचे परिणाम, परत असंयमाचे भाव, वेश्यासेवन म्हणजे असंयमामध्ये आसक्त झाला त्या प्रकारचे औदैहिक भाव, मिथ्यादृष्टी असेल तर त्या प्रकारचे औदैहिक भाव तिथं, आणि अज्ञान म्हणजे काय, त्या वेश्येमध्ये माझा आनंद आहे, त्या भोगामध्ये मला सुख आहे, हे त्या प्रकारचं अज्ञान नावाचा औदैहिक भाव. सगळ्या औदैहिक भावामध्ये मनुष्यगती रूपाने असणारे त्याचे ते औदैहिक भाव, हे सगळ्या भावांमध्ये तो वाहत गेला आणि त्या उदयानुसार आपण केलेल्या परिणामांचं फळ म्हणून तो अनेक वेळा पापामध्ये गेला, अनेक वेळा त्याचं फळ भोगताना त्याला दुःख भोगावं लागलं. हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं. मग तसंच सांगितलं आपल्या पण जीवनामध्ये असे अनेक प्रकाराने औदैहिक भाव आपण करतो. एखाद्या उदयामध्ये स्थिर राहून बघा तर सगळ्या या औदैहिक भावांचा नाश होणार. हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळीकडे ही अशी आपली अवस्था येणार की जिथं हे औदैहिक भाव आपल्याला त्रास देणार नाही. भलेही उदय येणार पण तरीसुद्धा त्यांचा आपल्याला त्रास होणार नाही. सगळ्यांना उदय चालू आहे की नाही कर्मांचा, मग सगळ्यांचे उदय समान का नाहीत, सगळ्यांचे औदैहिक भाव समान का नाहीत. सगळ्यांना समजा पापाचा उदय चालू आहे, मग सगळ्यांचे औदैहिक भाव समान असायला पाहिजेत, पण का नाही सांगा. मिथ्यात्व हे औदैहिक भाव आहे. परिणाम प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, म्हणजे जसे बांधले तसेच उदय येणार ना. हां, म्हणजे म्हणलं की तुमचे सुद्धा स्वतःचे औदैहिक भाव एका वेळीस एक असतात तर दुसऱ्या वेळी एक असतात बरं का. जसं सांगितलं उदाहरण की तुम्ही एक पूजा करताय, कुठली एखादी देवशास्त्रगुरूची समुच्चय जयमाला करताय समजा, तर ती खूप आवडती तुम्हाला. मग ते पहिल्यांदा करत असताना किती भाव विभोर, किती, किंवा सिद्धांची जयमाला म्हणावी, राग सनातन शांत निरंश, हे सगळं आपण भावपूर्वक करतोय आणि आपल्याला आनंद येतोय बरं का. मग त्यावेळेसचे औदैहिक भाव आनंदाला कारण झाले असं तुम्ही म्हणताय. तीच पूजा तुम्हाला सांगितली परत करा, परत करा, परत करा, असं समजा तुम्ही 10 वेळा ती पूजा केली. आता परत मी सांगितलं तुम्हाला पूजा करा, तर तीच पूजा तुमच्या क्रोधाचं आधी कषायांचं कारण ठरणार. म्हणजे औदैहिक भाव बदलले. एकाच जीवाचे सुद्धा औदैहिक भाव समान नसतात, तर अनेक जीवांचे तर कुठं मिळणार आहेत. आणि आपल्याला वाटतं की आपल्यासारखे त्यांचे भाव का नाहीत. मग त्यांना बदलवण्याचा प्रयत्न, त्यांना काहीतरी सतत सांगण्याचा, सारखं टोकण्याचा प्रयत्न, हे सगळे आपल्याकडनं होणारे औदैहिक भाव चुकीचे आहेत. मग तिथं म्हणलं तीर्थंकर बदलू शकले नाहीत कोणाच्या औदैहिक भावाला, तर आपण कोण आहे. मग आपण हे औदैहिक भाव करून स्वतःला दुःखी करतोय. म्हणून म्हटलं ना, सासूचे औदैहिक भाव वेगळे असतात आणि सुनेचे औदैहिक भाव वेगळे असतात. का बरं सासूबाई सांगा. सासूबाईची काय म्हणायचं, कुठल्या सासूबाई असती, कुठल्या 80-90च्या डिकेडमधली, सॉरी 70-80च्या, आणि सुनबाई असतात आता 2000-2010 असल्या इयरमधले असते. आणि त्यामुळं त्यांच्या विचारसरणीमध्ये फरक असणार की नाही. मग त्यामुळे त्यांचे औदैहिक भाव वेगळे, हिचे औदैहिक भाव वेगळे असतात. पण सासूबाईला काय वाटतं, तिने माझ्यासारखं का राहत नाही, तिने माझ्यासारखं राहावं. ते एक उदाहरण सांगितलं त्या पंडितांनी की म्हणले सासूबाई आता सगळं जग बघून, सगळं संसार बघून शाणी झालेली असते ना, त्यामुळं ती शांत असते परिणामात, हळूवार बोलणं, काहीतरी विचारपूर्वक सांगणं असं चाललेलं असतं. आणि ते सुनबाईचं तरुण रक्त असतंय, त्यामुळं सगळ्या कामात गडबड गडबड करणार, बडबड बडबड करणार, किंवा सगळीकडं आपलं एक तिची काय म्हणायचं धार असती ना, तेज असती कामामध्ये, जरा असं पटपट करणं वगैरे असं. आणि बोलण्यामध्ये, काहीतरी काम करण्यामध्ये काहीतरी चुकणार त्याच्या निमित्तात.
मग ती सासूबाई सारखं सांगती हळू कर, माझ्यासारखं कर, तर ती सूनबाई ऐकणार नाही. का? तर सांगितलं दोघांचे असे औदैक भाव भिन्न भिन्न असतात. एकाच्या अनुसार दुसऱ्याचे औदैक भाव ठरत नाहीत. म्हणून आपण कोणाच्या औदैक भावाला बदलू शकत नाही. तर हे समजलं तर भांडण संपणार, नाहीतर मग तिथं त्या म्हणून दोघांची सतत भांडणं दिसून येतात. मग ती हसेल, काहीतरी जोरात बोलणं, त्यांचं सगळं वेगळ्या वेगळ्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू असणार. हे सगळं बघितल्यावर त्या सासूबाईला वाटतं ही माझ्यासारखी का नाही. तर सांगितलं तुमचा जमाना वेगळा होता, आता त्यांचा जमाना वेगळा आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्यामध्ये राहावा, त्यांना मार्गदर्शन मात्र करा, पण बदलवण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिथं आपणच त्या भावांनी त्रस्त होणार. मग जर हे सगळे औदैक भाव समजले तर भांडण संपणार, भेदविज्ञान येणार, समता जागृत होणार आणि संसार सुरळीत होणार. जोपर्यंत मोक्षाला जात नाही तोपर्यंत शांततेने राहावा, संसारात गोंधळ करत बसू नका, नाही तर अनेक भवामध्ये आपल्याला पुन्हा त्याचं फळ भोगत राहावं लागणार. तर मला उद्या तुम्ही चिंतन करून सांगायचं की हे सगळे औदैक भाव नाही ना काकी, तर हे जे 21 प्रकारचे औदैक भाव घेतलेत ह्याच्यावर कुठल्या पण म्हणा, सगळ्या 21वर पाहिजेत असं नाही, कुठल्याही औदैक भावावर एका चिंतन करा, 2-4 औदैक भावांवर चिंतन करा की मी कसं त्याच्या आहारी जातो, किंवा मी काय प्रकारचे औदैक भाव करतो, किंवा मला दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे औदैक भाव होतात, आणि मग मला त्याचं फळ कसं भोगावं लागेल. स्वतः जोपर्यंत टॅली करणार नाही, जोपर्यंत आपलं स्वतःचं काय म्हणायचं परीक्षण करणार नाही, तोपर्यंत हे माझे औदैक भाव आहेत हे कळत नाही, आणि मग त्यापासून निवृत्त होण्याचा पुरुषार्थ आपण करत नाही. त्याचं फळ आपल्याला वाईट मिळणार आहे ह्याचा स्वीकार होत नाही. मग आज तुम्ही जर सांगाल ना मला की हा क्रोध नावाचा औदैक भाव माझ्याकडून झाला, मग हे याचं फळ मला नियमाने दुःख मिळणार आहे, हे जर तुम्ही सांगितलं तर दुसऱ्या दिवशी क्रोध करताना हे वाक्य तुम्हाला आठवणार, आणि मग जराशी सावधानता येणार परिणामामध्ये. म्हणून सांगितलं सगळ्या औदैक भावावर चिंतन करा, दिवसभरामध्ये आपले औदैक भाव पडताळा, आणि उद्या सगळ्यांच्या समोर तुमच्या औदैक भावाचं काय म्हणायचं प्रदर्शन करू आपण, आणि सगळ्यांनी त्याच्यातून बोध घ्यावा ह्याच्यासाठी सांगायचं आहे आपल्याला. कोणाला वाईट नाही ठरवायचं आहे, फक्त आपल्याला त्याच्यातून भावभासना व्हावी की आपण किती वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामामध्ये पडलेलो असतो दिवसभरामध्ये, आणि हे भाव आपल्याकडनं न होत ह्याच्यासाठी म्हणून हे सगळं परीक्षण आहे. म्हणून अनुभूती घ्या तर हे औदैक भाव सुटणार. ओम जाणा. कर्माच्या उदयाने रहित ज्ञाता स्वभाव जाणा. हा जीव कर्माच्या उदयातही ज्ञाता आहे, क्षयातही ज्ञाताच आहे. आनंद हाच माझा स्वभाव आहे. माझा आनंद कर्मामध्ये नाहीच, कर्माच्या क्षयामध्ये देखील नाहीच. शाश्वत आनंदी मी आहे. सुखस्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायणं, नमो देवी संवसारणं.